कुटुंबाला आधार दिलास, हे आणि लक्ष्मण भाऊजी नव्हते, कोणी मोठं नसताना निभावलंस सगळं खंबीरपणे. अरे एवढंच कशाला, सगळं करतोयस की नोकरी सुद्धा करतोयस. मग आता माझी अशी इच्छा आहे की तू घरी यावंस. तू स्वावलंबी आहेस हे मी मान्य केलंय ना. आई, मी स्वतःच्या पायावर उभं राहीन, मी मोठा होईल, जबाबदार होईल, एवढाच फक्त हट्ट नव्हता ना माझा. मी आपल्या घरी परत येईन तर शिवा बरोबरच येईल. हा महत्वाचा हट्ट आहे. आशू, नको ना असं करू, प्लीज प्लीज. अरे तू आता त्यांच्यासोबत असणं गरजेचं आहे. सॉरी आई. ठीक आहे, ठीक आहे, कळतंय मला. शिवा, आत ये. मी समजावेन आशूला, तो तुमच्यासोबत. माझा मुलगा तुझ्याशिवाय राहू शकत नाही हे कळलंय मला. तुझं त्याच्या आयुष्यातलं महत्वही कळलंय मला. त्यामुळे तू आशू बरोबर घरी ये. सीता, हो, शिवा आणि आशू घरी येतील. आई अगं, बरं चला आता, मला इथून घेऊन चला. मला नाही राहायचंय आता इथे जास्त वेळ. हा म्हणजे हो, मी पेपरचं काम करतो आणि आम्ही डायरेक्ट वस्तीवर जातो, तिकडनं सामान सगळं घेतो आणि घरी येतो.